नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉन्ग अनवाइंडिंग म्हणजे काय ते समजून घेणार. मित्रांनो, जेव्हा इन्स्टिट्यूशनल ट्रेडर मोठ्या बँका इंडेक्स मध्ये किंवा स्टॉक मध्ये एका ठराविक प्राइस रेंजला बाय करतात म्हणजे लॉंगची पोझिशन घेतात. पण काही काळ गेल्यानंतर हेच लॉंगची पोझिशन घेतलेले बायर नफा मिळवण्याच्या उद्देशाने आपली पोझिशन बंद करतात म्हणजे लॉंगच्या ट्रेड मधून एक्झिट घेतात आणि यालाच ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉंग अनवाइंडिंग असं म्हटलं जातं. यामुळे मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड संपून बेरिश ट्रेंड सुरू होण्याचा संकेत आपल्याला मिळतो. परंतु मार्केटमध्ये अनवाइंडिंग कधी होतं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस वरती असणारा ओपन इंटरेस्ट याचा विचार आपल्याला करावा. म्हणजे जेव्हा एका ठराविक स्ट्राईक प्राइस वरचा ओपन इंटरेस्ट सातत्याने कमी होत असेल आणि त्याच वेळेला स्ट्राईक किंवा स्ट्राईक प्राइसची किंमत ही सुद्धा जर कमी होत असेल तर मार्केटमध्ये लॉंग अनवाइंडिंग होत आहे असं मानलं जातं. याचा अर्थ असा की यापूर्वी ज्या लोकांनी बुलिश ट्रेंडच्या हेतून मार्केटमध्ये लॉंगची पोझिशन घेतलेली होती ते ट्रेडर आपली लॉंगची पोझिशन बंद करून त्या ट्रेडमधून एक्झिट करून बाहेर पडत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडची सुरुवात होण्याची शक्यता असते आणि हे ज्या वेळेला आपल्याला लॉंग अनवाइंडिंगच्या माध्यमातून समजतं त्यावेळेला आपण डाऊन ट्रेंडमध्ये शॉर्टची पोझिशन घेऊ शकतो.